कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंबाई जलतरण तलावाची दुरवस्था झाल्याबाबत आज ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने महापालिकेचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील आणि इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना धारेवर धरण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठ, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत तसेच जवळच्या परिसरातील नागरिकांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने रंकाळा तलावाजवळ 1977 साली अंबाई जलतरण तलावाची बांधणी केली होती. मात्र सध्या महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्यामुळे अंबाई जलतरण तलाव दूषित पाण्याचं डबकं बनलंय. मागील वर्षी या तलावाची गळती काढण्यासाठी 20 लाखांचा निधी उपलब्ध करून नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचं काम निकृष्ट झाल्यानं पाणी कमी होऊन पाण्यावर हिरवा तवंग आला आहे. तलावातील पाणी जमिनीतून झिरपून जवळच्या इमारतींमध्ये शिरत आहे. इथल्या फिल्टरचा प्लांट खराब झालाय. त्यामुळे दुरावस्थेच्या गर्तेत लोटलेला जलतरण तलाव सुस्थितीत करावा या मागणीचं निवेदन महापालिकेचे उपशहर अभियंता एन. एस. पाटील आणि इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांना देण्यात आलं. या जलतरण तलावाच्या दुरावस्थेला महापालिकेचे अधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप करत हा तलाव सुस्थितीत बनवावा, अन्यथा जनआंदोलन उभं केलं जाईल असा इशारा ठाकरे गटाने यावेळी दिला. आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी, प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन शिवसैनिकांना घेऊन आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे की काय एवढा फंड असून 20 लाख रुपये मागच्या वर्षी खर्च करून का सुविधा इथे लोकांना देता येत नाही, त्याच्यासाठी जाब आम्ही विचारलेला आहे. रीतसर त्यांना सगळ्या अडचणी, तक्रारी त्यांना दिलेल्या आहेत. भविष्यात जर त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही तर शिवसेनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन उभारून त्यांना यावेळी ते इथं परत पाण्यात त्यांना त्यांची जलसमाधी करायचं असं करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. कारण लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे. एवढे पैसे खर्च करून हा शिवाजी पेठ या परिसरात उपनगरासाठी एकमेव जलतरण तलाव आहे. गेले 47 वर्ष झाली. 1977 पासून जो तलाव केलेला आहे आजपर्यंत त्याची एकही त्यांनी काही कामं केलेली नाहीत. सगळी मशिनरी, सगळे फिल्ट्रेशन प्लांट हे सगळे बंद आहेत. राजकारणच जर याच्यात होत असेल, काही जर भाग याच्यात राजकारणाचा असेल तर श्रेय घेणाऱ्यांसाठी जसा वाद चालू आहे तसं न केलेल्या कामाचं पण श्रेय काही जणांनी घ्यावं. कारण हा लोकांसाठी आहे. लोकांचं काम इथं होतच नाही, सुविधा नाहीत. पाण्याचा हिरवा रंग झालेला आहे तलावाचा. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार महापालिकेचा आहे आणि ह्या पक्षाच्या वतीनं आम्ही सहन करणार नाही. भविष्यात जर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही तर शिवसेनेच्या वतीनं जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारलं जाईल. यावेळी शिवसेना उपनेते आणि जिल्हा प्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, स्मिता सावंत, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने, महेश उत्तुरे, वर्षा पाटील, शशिकांत बिडकर, दिनेश परमार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.